brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काय बोलणार आहेच नाही तर काय बोलन, लेकराचा विचार येऊन राहिलाय आम्हाला. त्या लोकांनी मस्तर फाडून फेकलेला आहे. इथले जे कॅमेरे आहेत कॅमेरे फोडून फेकलेले आहेत. म्हणजे नक्कीच इथे काहीतरी अंधारात इथे कामं चालू आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यामधील SBL एनर्जी या कंपनीमध्ये बारूद बनवणाऱ्या कंपनीमध्ये आज सकाळी स्फोट झाला आणि त्यामध्ये 17पेक्षा अधिक नागरिकांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी मृतकांच्या परिजनांमध्ये आपण बघू शकतो आहे एकच आक्रोश आहे. या ठिकाणी शोकमग्न असा हा परिवार या ठिकाणी आपण बघतोय. काय सांगाल ताई? काय सांगू सर, माझ्याकडून बोलणं नाही होत. काय सांगू, मी घडी नाही बोलू शकत. माझी पुतणी गेली, आता काय बोलू. कधीपासून ती इथे कामाला होती? 1 वर्ष झाला तिला कामाला येत होती ती. त्यांच्या परिवारामध्ये कोण कोण आहे अजून तुमच्या पुतणीच्या? 3 मुली आहे, पती आहे, सासू आहे. 3 मुली आहेत त्या. नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोक आहे, महिलांचा आक्रोश आहे. ताई, काय सांगाल आपण, कोण आपलं या दुर्घटनेमध्ये या घटनेमध्ये कोणाचं हे झालेलं आहे? काय सांगणार आहे आता. कोण होतं या ठिकाणी कामावर आपल्या काय परिवारात? बोलणार आहेच नाही तर काय बोलन, लेकराचा विचार येऊन राहिलाय आम्हाला. नक्कीच या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी 5 लाखाचीच फक्त घोषणा केली आहे. आम्ही सांगतो की महाराष्ट्र शासनाने 15 लाख रुपये पर व्यक्ती दिले पाहिजे आणि ह्या कंपनीने आहे 50 लाखाच्या वरती त्यांना दिले पाहिजे. आणि मुलांच्या जी शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. आणि जोपर्यंत या फॅक्टरीचं ऑडिट होत नाही तोपर्यंत येथील वर्कर हा काम करेल आणि त्या फॅक्टरी बंद राहील तोपर्यंत सुद्धा त्याची जे पगार आहे ती चालू राहिले पाहिजे. आणि सर्वात मोठा प्रश्न आहे या कंपन्यांचं ऑडिट झालं पाहिजे. वारंवार हे असे स्फोट होतात आणि लोक त्याच्यात जीव गमावतात. उद्या होळी आहे तर यांनी तर ही रक्ताची होळी यांनी इथे खेळलेली आहे आणि नरसंहार या कंपनीमुळे झालेला. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मी आज तहसीलदारला विचारलं की तुम्ही मस्तर ताब्यात घेतला का? त्यांनी सांगितलं की ह्या लोकांनी मस्तर फाडून फेकलेला आहे. इथले जे कॅमेरे आहेत कॅमेरे फोडून फेकलेले आहेत. म्हणजे नक्कीच इथे काहीतरी अंधारात इथे कामं चालू आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं. दादा, तू काय सांगशील? कोण परिजन तुमचे? मी सांगितलं आता माझं काय बोलणं. आपण बघितलं नक्कीच या ठिकाणी मोठा आक्रोश जो आहे तो या मृतकांचे जे परिवार आहेत त्यांच्यामध्ये बघायला मिळतो. योगेश पांडे, काटोल, मुंबई तक.